ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सकाळीच एक महत्त्वाची बातमी हाती येते। मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। दिवा आणि कोपरच्या दरम्यान पहाटे ओव्हरहेड वायर तुटलेली आहे, त्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाल्याचं समजतंय। ठाण्याहून कल्याणच्या दिशेनं जाणारी सेवा ही रखडलेली आहे। अपडेट जाणून घ्या, सूरज सावंत आपल्यासोबत आहे। सूरज, नेमकी कधीची घटना आहे आणि हा ओव्हरहेडचा जो काही प्रॉब्लेम आहे तो कधीपर्यंत सॉल्व्ह होऊ शकतो याबद्दल प्रशासनाकडून काही सांगण्यात आलंय का? दीपक, दिवा ते कोपरच्या दरम्यान पहाटेच्या सुमारास ही ओव्हरहेड तुटल्या कारणाने ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे, जी दोन्ही मार्गांवरची म्हणजे स्लो आणि फास्ट या दोन्ही मार्गांवरची वाहतूक ही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं। खरं तर आठवड्याचा दुसरा दिवस असल्या कारणाने आता जे चाकरमानी कामासाठी कार्यालयात येत असतात त्यांना आता कुठेतरी याचा त्रास हा सहन करावा लागू शकतो। युद्ध पातळीवरती या कामाची दखल घेत काम पूर्ववत करण्याचं सुरू असलं असं रेल्वे प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे। मात्र याचा फटका हा सर्वसामान्यांना पाहायला मिळत आहे। आधीच वेळापत्रकात मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या बदलामुळे चाकरमान्यांना तोही त्रास सहन करत असतानाच आज पहाटेच्या सुमारास ओव्हरहेडमुळे आता कामावर पुन्हा एकदा उशिरा पोहोचण्याचा त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे आता युद्ध पातळीवरती हे काम सुरू आहे। करण्याचा प्रयत्न सध्या प्रशासनाकडून केला जाईल। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।